झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिरपुरात जुन्या वादातून झाला खून। सोशल मीडियावर चाकूचे स्टेटस ठेवून धमकी। संशयिताला पोलिसांनी केली अटक। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या दहिवत गावात एका खुनाच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे। रुहानी मानव केंद्राजवळील शेताच्या रस्त्यावर 37 वर्षीय विनायक काशीनाथ पाटील यांचा मृतदेह आढळून आला होता। हा मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला। दरम्यान दहिवत गावातीलच उमेश चव्हाण याने जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून विनायक पाटील यांना पोट व छातीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यात गंभीर दुखापतीमुळे विनायक पाटील यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद मृताच्या चुलत भावाने दाखल केली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे भांडणानंतर संशयिताने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर चाकू दाखवत चिथावणीखोर स्टेटस देखील टाकला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। पोलिसांनी संशयिताला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।